अचानक एक दिवस तुमच्या प्रिय व्यक्तीचा फोन बंद होतो आणि हजारो किलोमीटर दूर एका अनोळखी भूमीतून त्याच व्यक्तीच्या अपहरणाची बातमी येते. असाच काहीसा दुर्दैवी प्रसंग भारतातील काही कुटुंबाच्या वाटेला आला. ही घटना घडली आहे पश्चिम आफ्रिकेतील मालीमध्ये. येथे 3 भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आले आहे. 1 जुलै रोजी मालीच्या कायोस भागातील डायमंड सिमेंट फॅक्टरीवर सशस्त्र हल्लेखोरांनी समन्वित स्वरूपात हल्ला केला. या हल्ल्यात फॅक्टरीतील कार्यरत असलेले 3 भारतीय नागरिकांना जबरदस्तीने पळवून नेण्यात आलं. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून माली सरकारकडे या भारतीय नागरिकांची सुरक्षित आणि तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की या हल्ल्याच्या दिवशी मालीतील अनेक लष्करी व शासकीय ठिकाणावर दहशतवादी हल्ले करण्यात आले. जरी या अपहरणाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नसली तरी अल कायदा संबंधित गट जमात नुसरत अल इस्लाम उल मुसलमीन याने इतर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बामाको येथील भारतीय दूतावास या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि फॅक्टरी व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. अपहरण झालेल्या भारतीयांच्या कुटुंबाशी देखील संपर्कात राहण्याचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान भारत सरकारने मालीमध्ये वास्तव्यास असलेले सर्व भारतीय नागरिकांना सुरक्षा सल्ला जारी केला आहे. नागरिकांनी अत्यंत सावध राहण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं. या घटनेमुळे परदेशात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.